सो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मी आली आहे माझ्या माहेरी माझ्या मम्मी पप्पांकडे। तर मला इथला तुम्हाला होम टूर द्यायचा होता। सो हा व्लॉग असणार आहे होम टूरचा, नक्की बघा आणि आमचं घर तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा। सुरुवात करूयात। आज आमचं होम टूर देते माझ्या माहेरचा। या सो हे जे तुम्ही बघत आहात हे हॉल आहे। हॉल आमचा एल शेप मध्ये आहे आणि इथे आम्ही एल शेप मध्ये सोफा घेतलेला आहे। इथे आमचं सुंदर असं देवघर आहे। इथे आमचा साईबाबांचा फोटो सुद्धा लावलेला आहे। ही जी वॉल आहे ही आम्ही कस्टमाइज करून घेतलेली आहे। इथे नॉर्मल वॉल होती आणि इथे आम्ही असं कस्टमाइज केलेलं आहे। देन हे पण पप्पांनी ऑनलाईन केलं, ऑर्डर केलं होतं। इथे पीओपी लावून घेतलेली आहे आम्ही आणि इथे असे लाईट्स वगैरे लावले। देन देवघर हे तुम्हाला आयडिया आली असेल की माझं देवघर पण सेम असंच आहे आणि पप्पांचं पण असंच आहे। तर आमचं जे देवघर आहे ते मी पप्पांचं जसं आहे तसंच केलेलं आहे आणि नंतरून ऍक्च्युली हा देवघर आधी खाली होता त्याच्यामुळे इथे काच लावलेली होती आणि जेव्हा आम्ही देवघर केलं तेव्हा आम्ही असं टेबल बनवून घेतला। तर मग पप्पांनी पण आमच्या नंतर हा टेबल बनवून घेतला। सो त्यांचं आणि आमचं देवघर तुम्हाला सेमच वाटेल, फक्त डिझाईन थोडीफार वेगळी आहे। देन इथे माझ्या आजीचा फोटो आहे, माझ्या मम्मीची आई त्या आता वारलेल्या आहेत आणि इथे हा माझ्या बाबांचा फोटो आहे। हे माझे पप्पांचे वडील आहेत। सो इथे आम्ही टीव्ही युनिट बनवून घेतलेला आहे आणि या घरामध्ये तुम्हाला खूप जास्त माझे फोटोजच बघायला मिळणार आहेत। ते मी एक एक करून तुम्हाला दाखवते। तर पहिला इथे मी मम्मी पप्पाचा फोटो दाखवते। हा अमोलच्या लग्नातला फोटो आहे आणि मम्मी पप्पाला आम्ही अॅनिव्हर्सरी गिफ्ट केला होता। अमोलने, मी नव्हता केला, सॉरी, अमोलने केला होता तेव्हा मी पण इथेच होती। देन हा फोटो मला उमेशनी गिफ्ट केला होता। माझा एफिनिटीतला फ्रेंड होता, त्याने मला बर्थडे गिफ्ट केलं होतं जेव्हा आम्ही कोकण ट्रिपला गेलो होतो तेव्हा। देन असं काहीच आमचं टीव्ही युनिट आहे। इथे माझे पप्पा आधी RMP मध्ये जेव्हा बिझनेस करायचे तर त्यांचं ही फ्रेम आहे आणि आता जे बिझनेस करत आहे त्याची ही फ्रेम आहे। सो असं काहीच आहे इकडे। आणि हा जो डायनिंग टेबल आहे तो विशाल भाऊच्या लग्नातला आहे, तर असं ठेवलेला आहे आम्ही। सो असा काहीसा आमचा हॉल होता। आता आपण जाऊयात किचनकडे। तर किचन आमचं ओपन किचन आहे। इथे आम्ही फ्रीज ठेवलेला आहे। इथे ही चक्की आहे, जेव्हा मी खूप छोटी होती तेव्हापासूनची ही आमची चक्की आहे। मम्मीला पप्पांनी त्या काळी घेतली होती, म्हणजे मी 2-3 वर्षाचीच असेल। आम्ही मीरा रोडला राहायचो तेव्हा पप्पांनी ही चक्की मम्मीला घेऊन दिली होती दळण करण्यासाठी वगैरे। तर आता सध्या हिचा आम्ही यूज करत नाही, ही बंद पडली आहे, पण ही खूप जुनी असल्यामुळे ही आम्ही अजून पण जपून ठेवलेली आहे मम्मीनी, कारण की मम्मीला असं वाटतं की ही आपली पहिली वस्तू होती, सो ती नाही हे करायची। त्यानंतर इकडे ओव्हन आहे जो की आम्ही यूज करत नाही, घेऊन ठेवला आणि यूजच झाला नाही। कधी भाऊ वगैरे आले तर मग ते थोडंफार यूज करतात। आणि इथे फक्त असं लावून घेतलेलं आहे डबे वगैरे ठेवायला। इथे फिल्टर वगैरे आहे। किचन आमचं एल टाईप मध्ये आहे। सो असं आमचं स्वीट अँड सिंपल किचन आहे। आता मी तुम्हाला दाखवते आमची नेक्स्ट बेडरूम। या सो हे ओपनच किचन आहे। इथे हॉल आहे, हॉल मधूनच किचनला जायला एंट्री आहे। इथे एक बेडरूम आहे, ते पण ती तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे। देन इथे पप्पाने एक मिरर लावून घेतलेली आहे, कारण की आमच्या घरात माणसं खूप आहेत आणि आमच्या घरात खूप जास्त फंक्शन होत असतात आणि मिरर भरपूर बघायला मिळतील तुम्हाला आम्हाला रेडी होण्यासाठी वगैरे। आणि खूप छान वाटतं, इकडनं पूर्ण हॉलचं पूर्ण काय म्हणतो आपण व्ह्यू दिसतो आणि पप्पांची इच्छा होती, तर ही आयडिया जी आहे ती पप्पांची आहे। तुम्हाला आमच्या पूर्ण हॉलमध्ये असे टाईल्स लावलेले दिसतील। आता आपण जाऊयात नेक्स्ट बेडरूमकडे। सो इथून अशी एक बोळ आहे आणि इथे आमचं वॉश बेसिंग आहे आणि इथे मशीन ठेवण्यासाठी स्पेस दिलेली आहे बिल्डरनेच। इथे आम्ही असं मिरर करून घेतलेली आहे आणि ह्याच्या मागेच विंडो आहे। सो इथे असं काहीच आहे। इथे वॉशरूम आहे। आपण जाऊया बेडरूम मध्ये। तर हा एक बेड आहे। इथे पप्पांनी वॉर्डरोब करून घेतलेला आहे, बेड घेतलेला आहे। हे आता आम्ही रिसेंटली घेतलेला आहे। आधी पण एक बेड होता पण तो खराब झाला होता, तर आता हे पप्पांनी सगळं चेंज केलं। हे आता नवीन रिसेंटली घेतलेलं आहे आणि इथे असं व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे। इकडे जी स्पेस होती इथे आम्ही सगळे अंथरुणं असतात, कारण की घरात भरपूर पाहुणे येत असतात, तर पप्पांनी भरपूर साऱ्या गाद्या बनवून घेतलेल्या आहेत, तर त्या गाद्या वगैरे इथे ठेवलेल्या आहेत। सो अशी आमची बेडरूम आहे एक।
देन नेक्स्ट पार्ट आमच्या घरातला, जो की सगळ्यांना खूप आवडतो. आमच्या घरात कोणीही आलं तर सगळ्यांना ती स्पेस खूप आवडते. ती स्पेस नक्कीच तुम्हाला पण आवडणार आहे, तर बघूयात. सो हा आमचा एवढा मोठा टेरेस आहे आणि हा आमचा स्वतःचा आहे. आमच्या फ्लॅटला अटॅच आहे, तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा पण आमच्या घरी पाहुणे येतात किंवा आम्ही सगळे बहीण भाऊ एकत्र येतो किंवा आमची गावची फॅमिली, माझी आत्या, माझ्या बहिणी, काका काकी सगळे जेव्हा घरी येतात तेव्हा आम्ही सगळेजण उन्हाळ्यात इथे झोपतो आणि जेवण वगैरे पण काही असतं तर आम्ही ते इथेच करतो. इवन सानूचा फर्स्ट बर्थडे पण इथेच केलेला होता. श्रद्धा बहिणीचं डोहाळे जेवण पण इथेच केलेलं होतं. अमोलचं लग्न आम्ही नाशिक म्हणजे गावाला केलं, पण सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये सुद्धा, तेव्हा पण इथे आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मज्जा केलेली आहे. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि थंडीमध्ये आम्ही बाहेरच झोपतो. तर एवढी मोठी स्पेस आहे आणि कशी वाटते तुम्हाला नक्की मला सांगा आणि पुढे पण दाखवते. ॲक्च्युली हा टेरेस पण आमचा एल शेपमध्येच आहे. हा झोपाळा ॲक्च्युली मला खूप आवडतो झोपाळा वगैरे, सो त्यावेळेस पप्पाने हा झोपाळा घेतलेला होता. इथे ऑलरेडी बिल्डिंगचंच स्पेस आहे, तर ती बरोबर इथे तुळशी ठेवायला ती स्पेस यूज होऊन गेली. आणि इथे एकच झाड, ॲक्च्युली इथे आलेलं खूप सारे झाडं होते, तुम्हाला दिसेल. तर आहे ना मच्छर भरपूर यायचे आणि घरात जेव्हा सानू झाली, लहान पोरं यायला लागले, तर मग पप्पाने सगळे झाडं काढून टाकले. आता हे एकच झाड ठेवलेलं आहे. आणि इथे आता पप्पांनी ते नव्हते, मुंबईला होते, आम्ही कालच आलो आहे. सो हे पप्पांनी घेतलेलं आहे पक्ष्यांसाठी. ते रोज पप्पा पाणी भरून ठेवतात. तर आज मॉर्निंगच आहे, तर थोड्या वेळी पप्पा पाणी भरून ठेवतील. आणि ते जेवढे पण आहेत पक्षी, कबूतर वगैरे सगळे येऊन इथे अंघोळ करतात आणि पाणी पिऊन जातात. सो आता नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इथे पण कनेक्शन दिलेलं आहे, इथे लाईट्स लावलेले आहेत. इथे कपडे वगैरे धुण्यासाठी स्पेस ठेवलेली आहे, नळ दिलेला आहे. आणि इथे पप्पांनी ना बाज बनवून घेतलेली आहे, म्हणजे असं उन्हाळ्यात किंवा असं कोणी आलं वगैरे तर झोपायला. ह्याची पण गादी आहे, ती आतमध्ये ठेवलेली आहे. तर जेव्हा पण माझे भाऊ वगैरे येतात, सगळेजण येतात, तेव्हा आम्ही इथे मस्त बाहेर बसतो, एन्जॉय करतो. आणि ही बाज आम्ही कुठेही नेऊन ठेवू शकतो. तर आता तात्पुरती आम्ही इथे ठेवलेली आहे, कारण की यूज नाही होते. मम्मी पप्पा दोघंच असतात घरात. सो नेक्स्ट आता आपण इकडून एंट्री करूयात. तर तिकडनं आपण एंट्री केली आणि आता इथून पण एंट्री आहे. तर इथे अजून एक बेडरूम आहे, तो दाखव. सो हा जो बेडरूम आहे ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा इथे राहायला आलो, जेव्हा आम्ही 2012 मध्ये फ्लॅट घेतला, तेव्हा पप्पांनी या बेडरूमचं काम केलं. हा मास्टर बेड आहे, तेव्हा इथलं फर्निचर केलेलं होतं. हे सगळं फर्निश्ड आहे. आणि ही बेडरूम आमच्यासाठी यूज होते, म्हणजे माझे भाऊ, आता सगळे आम्ही एकखटी येत नाही, जरी आलो तरी पण मग यूज होते. मग असं कोणी आलं का तर ही बेडरूम त्यांच्यासाठी असते. बाहेरून कोणी पाहुणे वगैरे आले किंवा काय, ती बेडरूम मम्मी पप्पा यूज करतात. आणि आम्ही जेव्हा बहीण भाऊ कोणीही येतो तेव्हा आम्ही ही बेडरूम यूज करतो. आणि हॉल तर आहेच. तर इथे AC पण आम्ही त्यावेळेस 2012 मध्ये घेतला होता. आणि मी तुम्हाला बोलली होती की माझे खूप सारे फोटोज आहेत. मी बाहेरचे राहिलं मला दाखवायचं. हॉलमध्ये अजून एक फोटो होता, आमचा फॅमिली फोटो, तो मी दाखवते पुढे. इथे वरती माझा एक फोटो आहे लहानपणीचा, माझा डान्स होता गोंधळचा, तेव्हाचा हा फोटो आहे. देन इथे मम्मी पप्पाचा एक फोटो आहे, तो पण खूप जुना आहे. तेव्हा माझी मम्मी एकदम हेल्दी होती, आता मम्मीची तब्येत थोडी खराब झाली. इथे एक वॉशरूम आहे आणि इथे अशी मस्तपैकी मिरर. आता ही पण आयडिया तुम्हाला कदाचित माझ्या फ्लॅटमध्ये बघायला मिळाली असेल की मी असा मोठा मिरर लावलाय आणि खाली मी असं स्टोरेज काढलेला आहे. सो ही पण आयडिया पप्पांचीच होती की आपण असंच करूया, ड्रेसिंग टेबल कस्टमाइज करून घ्यायचं, पण मग त्याच्यामध्ये मिरर छोटी मिळते, तर इथे अशी मोठी मिरर आपल्याला मिळते. सो आम्ही असंच पप्पांचं जसं आहे तसंच मी करून घेतलेलं आहे. तर इथे एक मिरर आहे. मी तुम्हाला आधीच बोलली का आमची फॅमिली खूप मोठी आहे, मग जेव्हा फंक्शन असतं तेव्हा रेडी व्हायला मग आम्ही सगळ्याजणी आलो का एक या मिरर जवळ, एक या मिरर जवळ, असं व्हायचं. तर पप्पांनी इथे एक मोठीच मिरर लावून दिलेली आहे. मग आम्ही सगळ्याजणी असं कोणी भेटलो आलो की लाईनीमध्ये उभं राहतो मेकअप करायला. इथे एक पप्पांनी फ्रेम लावून घेतलेली आहे. आणि इथून जेव्हा आपण तिकडे येतो तर इथून आपण डायरेक्ट हॉलमध्ये एंट्री घेतो परत. सो हा असा पूर्ण राऊंड सर्कल आहे. आणि माझा फॅमिली फोटो तर दाखवायचाच राहिला, इकडनं येशाल. इथे आमचा फॅमिली फोटो आहे. इथे मी आहे, माझे पप्पा आहे, हा माझा खूप जुना फोटो आहे. इथे आम्ही 4 भाऊ कसे दिसतोय. हा माझा मोठा भाऊ, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आणि मी 4 नंबर. मी सगळ्यात लहान आहे. विशाल भाऊ, राहुल, अमोल आणि मी. इथे मम्मी आणि मी आहे. इथे माझा एक फोटो. आणि प्रिन्सू जेव्हा लहान होता, प्रिन्सूला ॲक्च्युली आम्ही आहे ना 1 महिन्याचा असताना आणला होता आणि आता प्रिन्सू 11 वर्षाचा झालेला आहे.
सो हा खूप लहानपणीचा फोटो आहे त्याचा. इथे माझे मम्मी पप्पा. देन इथे वरती सगळे माझेच फोटो आहेत. प्रिन्सू आणि माझा फोटो. इथे कॉलेजमध्ये जेव्हा डेज वगैरे असायचे तेव्हा साड्या घातलेल्या होत्या, तर ते सगळे फोटोज आहेत. तर ते पप्पाने अशी फ्रेम आणून त्याच्यामध्ये लावलेली आहे. हां, सो व्लॉग मे बी मोठा झाला असेल कारण की घर पण खूप मोठं आहे. आणि आता इथे फक्त मम्मी पप्पाच राहतात कारण की माझे तिन्ही भाऊ आहेत ते पुण्याला राहतात. इवन मी पण पुण्यालाच राहत होती, पण आता मी 1 महिना झाला मी मुंबईत शिफ्ट झालेली आहे. सो इथे आम्ही जेव्हा पण सगळेजण येतो खूप मजा करतो, खूप मस्ती करतो. आणि हे घर आम्हाला खूप सगळ्यांना जास्त आवडतं. सगळेजण बाहेर आहेत पण सगळ्यांना इथे आल्यावर खूप मस्त वाटतं. आणि स्पेशली वासू, आरू आणि सानू. आता सारंग अजून लहान आहे पण ते तिघं जेव्हा इथे येतात ना त्यांना इकडून निघूच वाटत नाही कारण की स्पेस जास्त मिळते त्यांना खेळायला. कुठेही खेळायचं, काहीही खेळायचं, त्यांचं भरपूर हे असतं. इथे आल्यानंतर ते घरामध्ये थांबत नाही, ते टेरेसवरती जाऊनच खेळत असतात. तर ते स्वतः असे मम्मी पप्पाला सांगत असतात का आपण नाशिकला जाऊ, आपण नाशिकला जाऊ आजी बाबाकडे. तर खूप छान वाटतं सगळेजण येतात तेव्हा. आणि आता गणपतीमध्ये पण परत सगळेजण येतील. तर असं आहे आमचं घर, माझं माहेर, माझ्या मम्मी पप्पांचं घर, माझ्या भावांचं घर. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. थँक्यू.